जायकवाडी धरणातून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग केल्यानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सँडस चिंचोली गावाला गोदावरी नदीच्या पाण्याचा वेढा पडलाय। चंद्रभागा नदीला पुन्हा पुराचा वेढा बसला। उजनी आणि वीर धरणातून पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे भक्त पुंडलिकेच्या मंदिरासह अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। जालना जिल्ह्यातील विरेगाव इथल्या कल्याणी नदीला तब्बल 5 वर्षांनंतर पूर आला। विरेगाव महसूल मंडळामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। नदी नाल्यांना पूर आला। छत्रपती संभाजीनगरच्या जरंडी बनोटी या मंडळात ढगफुटी सदृश पाऊस झाला। बोरमाळ तांडा इथं पावसाचं पाणी शिरलं। अनेकांचे संसार उघड्यावर आले। आपल्या सर्जाराजाला बाहेर काढण्याकरता बळीराजानं आपला जीव पणाला लावला। जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातही जोरदार पाऊस झाला। पावसानं शेवगळ इथल्या नदीला पूर आला। त्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे। एका बालकानं विद्यार्थ्याची सायकल खांद्यावर घेत पुराचा रस्ता केल्याचं बघायला मिळालं। पुरातच रस्ता पार केला। लातूर जिल्ह्यात सध्या सर्वत्र जोरदार पाऊस आहे। नदी नाले ओढे ओसंडून वाहत आहेत। औसा तालुक्यातील औसा बोरगाव तेर मार्गावर ओढ्याला पुराचं पाणी आलंय आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। पुराच्या पाण्याचा जोर कमी झाल्यावर मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली। सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील जवळगाव धरण ओव्हरफ्लो झालंय। बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प हजारो शेतकऱ्यांकरता वरदान ठरलाय। एरवी दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या बार्शी तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। अनेक ओढे नाले नदी अधुथडी भरून वाहू लागले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि जायकवाडी धरण क्षेत्रात 4 दिवसांपासून दमदार पाऊस आहे। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 3 फुटानं उघडले। गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। जायकवाडी धरणाच्या दरवाजावर आकर्षक तिरंगा रोषणाई करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं नदी नाल्यांना पूर आला। पुरामुळे नदीकाठची शेती अक्षरशः वाहून गेली। सोयाबीन कापूस पीक भुईसपाट झालं। सोयाबीनच्या शेतात काहीही शिल्लक राहिलं नाही। शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आम्हाला मदत द्या अशी याचना केली। अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील गावांना बसला। परंडा तालुक्यातील भोत्रा मुंगशी गावात पाणी शिरलं। भोत्रा गावाचा संपर्क तुटला। चांदणी नदीला महापूर आला। परंडातील काही गावांचाही बार्शी तालुक्याशी संपर्क तुटला। दक्षिण सोलापुरात पुन्हा एकदा पावसानं जोरदार बॅटिंग केली। सीना नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। औराद संजवाड हा पूल पूर्णतः पाण्याखाली गेला। औराद परिसरातील गावांचा संपर्क तुटला। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलं। अक्कलकोट तालुक्यातील किणीमध्ये शेतात पाणी शिरलं। पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ऊस सोयाबीन उडीद मूग ही पिकं वाहून जाण्याची शक्यता आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन उडीद मुगाच्या मळण्याही खोळंबल्या आहेत। उत्तर सोलापूर तालुक्यात मागच्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। तुफान पावसामुळे रानमसले खुनेश्वर पूल पाण्याखाली गेला। त्यामुळे शेतकरी जीव मुठीत घेऊन पूल ओलांडतायत। सोलापुरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ नाल्यातून वाहून गेलेल्या रिक्षा चालक अद्याप त्याचा शोध लागलेला नाही। जवळपास 56 तास उलटलेत। सतीश शिंदे अद्यापही बेपत्ता आहे। जालन्यात मुसळधार पाऊस पडतोय। शेती पिकाचं नुकसान झालंय। एदलापूर शिवारात फळबागांसह खरीप पीक वाहून गेलेलं आहे। शेतात गुडघाभर पाणी आहे। सोयाबीनचंही नुकसान झालंय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पाऊस आहे। पावसामुळे मोठं नुकसान झालंय। पाथर्डी तालुक्याला फटका बसलाय। आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय। 26 जनावरं वाहून गेलेली आहेत। 50 घरांची पडझड झाली आहे। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। अनेक घरांचं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बामणी आणि दगडी नदीला पूर आला। जनजीवन विस्कळीत झालं। जालना शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली होती। अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं रूप आलं होतं। घरांमध्येही पाणी शिरलं। त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। कन्नड सोयगाव या ठिकाणी बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली। ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। अनेक भागात पाणी साचलं। काहींच्या घरात पाणी शिरलं। घरातलं साहित्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं।
सोयगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे पावसामुळे घोसला आणि जरंडी परिसरात पाऊस झाला। शेती वाहून गेली, शेतकऱ्याचं नुकसान झालं। शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची अपेक्षा आहे। बीडच्या आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली। भागाला पुराने विळखा घातला। खासदार बजरंग सोनवणेंनी काही परिसराची पाहणी केली। नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी करण्यात आली। तर अक्कलकोटमध्ये मुसळधार पाऊस झाला। खैराट गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। अक्कलकोट तालुक्यातल्या पावसानं मोठ्या प्रमाणात झोडपलंय। नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। खैराट गावाचा संपर्क तुटलाय। उजनी धरणातून 1 लाख क्युसेक वेगानं, वीर धरणातून 17,000 क्युसेक वेगानं भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होतोय। ब्रिटिशकालीन दगडी पूल पाण्याखाली गेलाय। चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरं पुराच्या पाण्यानं वेढली गेलेली आहे। राज्यात पावसाचं थैमान सुरूच आहे। मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टी झाली, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस असाच अतिमुसळधार पाऊस बरसेल, इशारा देण्यात आलाय। मुंबईसह ठाणे पालघर भागात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस बरसणार आहे। राज्यभर मुसळधार पाऊस पडणार आहे। मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यांना हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीची वाटचाल सुरू असताना मुंबईसह संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय झाला। तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सगळेच तलाव भरत आले। भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा तलाव भरण्याकरता अवघ्या 1.5% पाणीसाठ्याची आवश्यकता आहे। सध्या 7ही तलावातील पाणीसाठा 98.49% आहे। सलग पावसामुळे मुंबईच्या तापमानात घसरण झाली आहे। कमाल तापमान 25.5 अंश नोंदवण्यात आलंय, तर सरासरीच्या तुलनेत 5.1 अंशांनी ते घसरलंय। गेल्या 3 वर्षातील चालू महिन्यातील 15 सप्टेंबर हा सर्वाधिक थंड दिवस असून 56 वर्षातील म्हणजेच 1969 पासूनचा हा तिसरा थंड दिवस आहे। बीड जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री आणि काल पहाटेपासूनच दिवसभर पाऊस पडतोय। 16 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। आष्टी तालुक्यात सर्वाधिक 65 मिलीमीटर पाऊस झालाय। आष्टीत 7 गावांमध्ये 51 नागपुरामध्ये अडकलेले आहेत। 51 नागरिक पुरामध्ये बीडच्या आष्टीमध्ये अडकलेले होते। त्यांच्या सुटकेकरता सैन्य दलानं प्रयत्न केले आणि त्यांना एअरलिफ्ट करण्यात आलं, म्हणजे हेलिकॉप्टरनं त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं। राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे 31 जणांचं पथक जिल्ह्यामध्ये तळ ठोकून होतं। या पूरस्थितीबाबत आष्टीत 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेलेत, वाहतूक विस्कळीत झाली आहे। जिल्ह्यात 36 गावांचा संपर्क पुरामुळे तुटलेला आहे। पूर परिस्थिती बघता बीड जिल्ह्यातील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना बंद ठेवण्यात आलेलं आहे। जिल्हा प्रशासनानं हा निर्णय जाहीर केला। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण बोलूया। सुरेश, कालपासूनच बीडमधली परिस्थिती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय आणि काल न्यूज चॅनलवर म्हणजे आपल्याच न्यूज 18 लोकमतवर हे स्पष्ट झालेलं होतं की एअरलिफ्ट करण्याचा विचार सुरू आहे जे जे अडकलेले आहेत नागरिक त्यांना। आत्ताची आष्टीतली काय परिस्थिती आहे आणि ओव्हरऑल बीडमधली? काल जो आष्टी तालुक्यातील 6 गावांना कडा नदीला पूर आल्यामुळे त्या नदीचा पूर्ण पाण्याचा वेढा पडलेला होता। त्या ठिकाणी जवळपास जे अडकलेले नागरिक होते त्यापैकी 52 नागरिक अडकलेले होते आणि त्यांना एअरलिफ्ट करून जी भारतीय सैन्य दलाची तुकडे आलेली होती त्यांनी एअरलिफ्ट करून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवलेले आहे। तर विशेषतः त्याच परिसरातील खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं देखील नुकसान झालेले, घरं देखील पाण्याखाली आहेत आणि आज जर आपण त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर पाणी हळूहळू ओसरायला लागले, त्यामुळे नुकसान किती मोठ्या प्रमाणात झाले याचा देखील अंदाज आता त्या ठिकाणी यायला लागलाय। ड्रोनच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतनं त्या ठिकाणची जी पूर परिस्थिती आहे ती देखील सांगितलेली होती। त्यामुळे अत्यंत भीषण परिस्थिती पूर परिस्थिती त्यांनी निर्माण झाली होती। काही लोक छतावरती बसलेले होते, त्यांना देखील एअरलिफ्ट करून काढण्यात आलेलं। रात्री जवळपास 9 वाजेपर्यंत हे जे काही सर्च ऑपरेशन होतं आणि हे जे बचाव कार्य होतं ते देखील सुरू होतं। त्या ठिकाणी एनडीआरएफचं जे 31 जणांची जी टीम आहे ती देखील आज देखील तळ ठोकून आहे। का तर आज देखील हवामान खात्यानं जो जोरदार पाऊस आहे त्याचा देखील इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे आजही एनडीआरएफची टीम बीडमध्ये तळ ठोकून आहे। दुसरीकडे जर बघितलं तर गोदावरी नदी पात्रामध्ये जायकवाडीमधून
लाखो क्युसेक पाण्याचा जो विसर्ग केला जातो, त्यामुळे गोदावरी परिसरातील जे 32 गावं आहेत ते देखील आज पूर परिस्थितीमध्ये आहेत। त्या ठिकाणी देखील पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे, त्यामुळे तिथं देखील काही बचाव कार्य करण्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी देखील त्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतं। तर बीड जिल्ह्यामधले जे इतर तालुके आहेत त्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत होती। परळी, आंबेजोगाईमध्ये मांजरा नदी आहे, मांजरा नदीचे जवळपास मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडल्यामुळे त्या ठिकाणी देखील पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। तर माजलगाव धरणाचे देखील काही दरवाजे उघडण्यात आले होते, त्यामध्ये 11 दरवाजे उघडण्यात आले होते आणि 19,000 क्युसेक पाणी हे सिंदपरा नदी पात्रात सोडण्यात आलेलं होतं, त्यामुळे तिथे देखील पूर परिस्थिती आहे। आज पावसाचा जोर जरी कमी झालेला असला तरी मात्र पाणी आणि पूर परिस्थिती ही कायम आहे। त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिलेली आहे आणि कुणीही नदी काठावरती जाऊ नये अशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे। मात्र काल झालेल्या आष्टीमधील अतिवृष्टी आणि पुरामुळे त्या ठिकाणी 2 जणांचा बळी गेलेला आहे, तर 5 जनावरं दगावल्याचं देखील शासकीय अहवालामध्ये आकडेवारी समोर आली। मात्र काल 16 महसूल मंडळ आहेत त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे प्रचंड असं पिकाचं नुकसान झाले। नुकसानीचा आकडा आता जी अंतिम पंचनामा आणि अंतिम टक्केवारी समोर येईल, मात्र प्रचंड नुकसान झाले। प्रशासन देखील धीर आणि दिलासा देण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहे। नक्की सुरेश, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल।